पावसाळ्याच्या दिवसात आपली इम्युनिटी शक्ती वाढवण्यासाठी मी आज तुमच्यासाठी एकदम हेल्दी असे गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे ड्रायफ्रूट्स लाडू घेऊन आलेली आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे. तर चला मग आपण रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, येथे मी 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तर हे पीठ आपण जे रेग्युलर पोळी बनवण्यासाठी घरी दळून आणतो तेच हे गव्हाचे पीठ आहे. तर ते मी 1.5 कप घेतलेले आहे आणि 1/3 कप आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे आणि त्यानंतर 1 कप साधारणते गूळ अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 चमचे आपल्याला रेग्युलर रवा लागणार आहे आणि त्यानंतर 2 चमचे डाळीचे पीठ हे ते आपण यूज केलेले आहे आणि त्यानंतर काही आपण ड्रायफ्रूट्स यूज करणार आहोत, जसे की काजू, बदाम आणि या टरबुजाच्या आणि खरबुजाच्या बिया आहेत. तर चला मग आता पुढची प्रोसिजर करून घेऊया. तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत तूप आणि तूप घातल्यानंतर आपल्याला हे जे गव्हाचे पीठ आहे ते आपल्याला छानपैकी खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत प्रथम. तर भाजताना आपण जसं जसं तूप लागेल तसं तसं थोडं थोडं तुपाचा यूज करणार आहोत. एकदम इथे आपल्याला तूप टाकायचे नाही आहे, कारण तूप जर जास्त झाले तर लाडू रेलण्याची भीती असते. त्यामुळे आपल्याला हे खुसखुशीत लाडू करायचे आहेत. त्यामुळे आपण हे थोडे थोडे तूप घालून हे पीठ भाजणार आहोत. पाहू शकता अगदी थोड्या वेळामध्ये मी येथे 1 ते 2 चमचे तुपाचा यूज करत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला थोडे थोडे तूप घालून हे पीठ आपण भाजून घेणार आहोत. तर किमान 10 ते 15 मिनटात छानपैकी खरपूस हे तूप भाजल्या जाते. तर मीडियम टू लो गॅस करूनच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे. तर पाहू शकता खरपूस असे हे पीठ भाजले गेलेले आहे. पिठाचा कलरही बदललेला आहे. तर हे पीठ आता आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. तर आपल्याला हे पीठ आपल्याला गार करून घ्यायचे आहे प्रथम. तर पाहू शकता अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण हे पीठ छानपैकी पसरून घेणार आहोत ताटामध्ये आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण 1 ते 2 चमचे तूप घालून जो रवा घेतला होता आपण 2 चमचे तो आणि डाळीचे पीठ आपण खरपूस भाजून घेणार आहोत. तर डाळीच्या पिठामुळे आणि रव्यामुळे हे लाडू खुसखुशीत आणि टेस्टी असे होतात. त्यामुळे याचा यूज तुम्ही नक्की करा. तर पाहू शकता मस्तपैकी डाळीचे पीठ आणि रवा छानपैकी खरपूस भाजला गेलेला आहे आणि तोही आपण या पिठावरती घालणार आहोत. तर नंतर त्याच पॅनमध्ये आपण तूप घेतलेले आहे. तर पाहू शकता पूर्ण तूप आपले संपलेले आहे आणि त्यानंतर आपण 2 चमचे तुपावरती हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत. तर त्यामध्येच आपण काजू, बदाम आणि जे ड्रायफ्रूट्सच्या बिया आहेत, जसं की टरबूजच्या बिया, खरबूजच्या बिया, त्याही आपण छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत. तर याथे आपल्याला एकदम जास्त भाजायच्या नाही आहेत, अगदी थोड्या आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्यातील क्रंच हा त्यामध्ये येतो ड्रायफ्रूट्समध्ये. त्यामुळे आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ड्रायफ्रूट्स मिक्सर जारमध्ये अगदी जाडशी भरड आपल्याला करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण हे ड्रायफ्रूट्स थंड झाले की याची भरड करून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे जाडसर आपण भरड करून घेतलेली आहे. तर चला मग आता तोच पॅन आपण पुन्हा डबल गॅसवरती ठेवणार आहोत. तर त्यामध्ये थोडे 1 चम्मच तूप शिल्लक होते, त्यामध्येच आपण हा चिरलेला गूळ घालणार आहोत. तर आपल्याला इथे हे गुळाचा पाक करायचा नाही आहे, तर हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे उष्णतेवरती. तर अगदी 2 ते 3 मिनटातच हा गूळ विरघळला जातो आणि या गुळामध्येच आपल्याला जे आपण पिठं भाजून ठेवलेले होते ते आपण घालणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत.
तर आपल्याला हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने अगदी एकजीव हे गूळ आणि पीठ करायचे आहे. तर पाहू शकता अगदी 5 ते 7 मिनटात हे छानपैकी मिक्स झालेले आहेत. सर्व गाठी मोडल्या गेलेल्या आहेत आणि आपले पीठ रेडी झालेले आहे. तर हे पीठ खूप गरम आहे, तर ते आपल्याला प्रथम थंड करून घ्यायचे आहे. तर परातीमध्ये अशा प्रकारे आपण ते पसरवून घेणार आहोत. तर पाहू शकता तर थोडे पीठ कोमट झाले की त्यामध्ये आपण हे जे भाजलेले व भरड केलेली ड्रायफ्रूट्सचे घालणार आहोत. आणि 1 चमचा इथे साधारणतः आपल्याला विलायची पूड घालायची आहे. तर येथे तुम्ही जायफळचा पण यूज करू शकता, पण येथे मी आज फक्त विलायची घातलेली आहे. आणि छानपैकी हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. पाहू शकता अगदी हे पीठ गरम आहे, म्हणजे कोमट आहे, तेव्हाच हे पिठाचे आपल्याला अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हे लाडू आपले रेडी होतात. तर हे लाडू अतिशय पौष्टिक असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्दी, खोकला किंवा ताप होण्याची शक्यता असते. आपली इम्युनिटी शक्ती वाढवावी यासाठी अशा प्रकारचे तुम्ही लाडू नक्की करा, बनवा आणि घरातल्या सर्वांना खाऊ घाला. खूप पौष्टिक असे हे आहेत. आपल्या शरीराची इम्युनिटी शक्ती नक्कीच या लाडूने वाढली जाते आणि पौष्टिक असे हे लाडू तुम्ही बनवा आणि सकाळी एक जरी लाडू खाल्ला तर तरीही आपली इम्युनिटी शक्ती वाढणारी आहे. पाहू शकता आपले हे ड्रायफ्रूट्स लाडू रेडी झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व लाडू छानपैकी वळून घेतलेले आहेत. तर आपले हे लाडू रेडी झाले आहेत. तर एवढ्या इन्ग्रेडियंट्स पासून साधारणतः अर्धा किलो लाडू रेडी होतात. तर कमी जास्त तुम्ही या प्रमाणामध्ये करू शकता. तर पाहू शकता अप्रतिम असे हे ड्रायफ्रूट्स गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे पौष्टिक लाडू रेडी झालेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात किंवा कोणत्या देशातून पाहत आहात हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. पाहू शकता आतून एकदम खुसखुशीत असे हे आपले ड्रायफ्रूटचे लाडू झालेले आहेत. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.